संवाद लाईव्ह टीव्हीज आणि त्यांचे सर्वेसर्वा मदनजी काळे माझे मित्र आणि सौ वहिनी दीपाली काळे यांना मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो। शून्यातून ह्या मीडिया सेंटरचा जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे। कारण ज्यावेळेस ऑफिससुद्धा नव्हतं, घरसुद्धा, टेबलसुद्धा नव्हता आणि आज ही फार मोठी वास्तू बघून मला फार आनंद झालेला आहे। राष्ट्रीय समाज पक्ष मदन काळे भाऊ म्हणून मी त्याच्या पाठीमागे नेहमी उभा राहण्याचा प्रयत्न करणार आहे। दोन्ही वहिनी दीपाली काळे आणि मदन काळेचं काम अतिशय गगनाला भिडण्यासारखं आहे। जे बॉम्बे पुणे मेट्रोपॉलिटन सिटीला ज्या फॅसिलिटीज पुरवल्या जातात मीडियाच्या, त्या एका शिरूरसारख्या खेडेगावात तिने उभा केल्या, त्याबद्दल मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं संवाद लाईव्ह टीव्हीचा सर्वेसर्वा मदन काळे आणि सौ दीप्ती काळे यांना मी शुभेच्छा देतो। नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत। पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून। आपलं गाव आपली बातमी। सेना भाजपने यंदा घटक पक्षांना लोकसभेच्या उमेदवारीपासून दूर ठेवलं, तर काही ठिकाणी प्रचारापासून ही घटक पक्षांना बाजूला केल्याचं पाहायला मिळतंय। बारामतीमध्येही भाजप राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेत्यांना डावलत असल्याचा सूर रासपच्या कार्यकर्त्यांमधून उमटतोय। म्हणून जर भाजपनं आम्हाला विश्वासात घेऊन प्रचार यंत्रणा राबवली नाही तर आपण प्रचारात सहभाग घेणार नसल्याचं रासपच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलंय। याबाबत रासपच्या नेत्यांची बैठक देखील झाली आहे। यावेळी भाजपनं रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना बारामती लोकसभेतून उमेदवारी दिली आहे। दरम्यान आता रासप युतीचा प्रचार करणार का हेच पाहावं लागेल। मावळ आणि शिरूर मतदारसंघासाठी उद्या निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार उद्या म्हणजेच मंगळवारी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध होईल। त्यानुसार मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना 9 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील। अर्जाची छाननी 10 एप्रिलला होईल, तर 12 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। या दोन्ही मतदारसंघासाठी प्रत्यक्षात 29 एप्रिलला मतदान पार पडेल। या अधिसूचनेनुसार मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी, तर शिरूर मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे हे कामकाज पाहणार आहेत। पुण्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार अजूनही निश्चित नसताना देखील काँग्रेसनं काल आपल्या प्रचाराचा नारळ फोडलाय। पुण्यातील कसबा गणपती मंदिरात आरती करून काल आघाडीनं आपली प्रचार रॅली काढली। मात्र अजूनही उमेदवार जाहीर न झाल्यामुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात असल्याचं चित्र पाहायला मिळालं। पुणे लोकसभेसाठी भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। बापटांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात देखील झाली आहे। मात्र काँग्रेसकडून अजूनही उमेदवाराचं नाव निश्चित होत नाहीये। दरम्यान काँग्रेसकडून अरविंद शिंदे आणि प्रवीण गायकवाड यांची नावं उमेदवारीसाठी चर्चेत आहेत। मात्र आता आणखी किती दिवस उमेदवारासाठी वाट पाहावी असाच प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालाय। मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचाच मावळा विजयी होऊन पुन्हा लोकसभेत जाईल असा विश्वास मावळचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलाय। काल खारघर येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। गेल्या 5 वर्षात लोकसेवेची मोठी कामं उभी केली असून अनेक कामं प्रगतीपथावर आहेत, त्यामुळे सक्षम सरकारासाठी यंदा मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन देखील त्यांनी केलंय। दरम्यान मावळमधून बारणे यांच्या विरुद्ध उभे राहिलेले पार्थ पवार यांच्यावर देखील यावेळी बारणेंनी चांगलंच तोंडसुख घेतलंय। केवळ पवार कुटुंबाचं लेबल सोडल्यास त्या उमेदवाराकडे काहीही नसल्याचं बारणे म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आचारसंहिता भंग केल्याच्या घटना घडत आहेत। पुण्यामध्ये भाजपकडून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि सेना कार्यकर्त्यांच्या बैठकीचं वडगाव शेरी इथं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र बैठकीची कोणतीही कायदेशीर परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे या प्रकरणी भाजपचे वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष संतोष राजगुरू यांच्या विरोधात आदर्श आचारसंहिता भंग केल्याबद्दल चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या बैठकीमध्ये स्पीकर लावून देखील आचारसंहितेचा भंग केल्यानं कलम 188 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। सध्या उमेदवारांकडून प्रचारासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवलेल्या पाहायला मिळत आहेत। असाच काहीसा वेगळा प्रचार पुण्यामध्ये पाहायला मिळाला। पुण्यातील हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरवर आज सकाळी राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी संवाद साधला। कोल्हे यांनी मॉर्निंग वॉक वेळी महिला, वयोवृद्ध सर्वांसोबत बातचीत करत सेल्फीही काढल्या। यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार देखील हजर होते। या दोघांमध्ये क्रिकेटचा सामना देखील रंगलाय। दरम्यान या निवडणुकीत युतीपेक्षा आघाडीच्या 7 जागा जास्त येणार असल्याचा विश्वास यावेळी रोहित पवारांनी व्यक्त केला आहे।
पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे। शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक, स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी, आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक। इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा sanwadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं। अधिक माहितीसाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।